मुंबईमधल्या 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होत आहे। महाराष्ट्राचं नव्हे तर साऱ्या देशाचं लक्ष या 6 मतदारसंघांच्या निकालाकडे आहे। याचं कारण म्हणजे शिवसेनेचे 2 गट पडल्यानंतर मुंबई कुणाची हे सांगणारा हा पहिलाच फैसला आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। मुंबई देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राच्या राजकारणाचं हेडक्वार्टर। या मुंबईतले मतदार उद्या आपला कौल देणार आहेत। मुंबईतल्या 6 मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट 4 तर काँग्रेस 2 जागांवर लढतीये। महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेनं 3-3 मतदारसंघ वाटून घेतले आहेत। यातल्या 3 मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे 2 गट समोरासमोर आहेत। त्यामध्ये मुंबई उत्तर पश्चिमचा मतदारसंघ आहे। इथं रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत होतीये। मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव आणि मुंबई दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी लढत होतीये। या 3 मतदारसंघांचा कौल मुंबईमध्ये निर्णायक ठरणार आहे। भाजप आणि ठाकरे गट असा सामना मुंबई उत्तर पूर्वमध्ये रंगलाय। इथं संजय दिना पाटलांविरुद्ध भाजपचे मिहीर कोटेच्या मैदानात उतरले आहेत। मुंबई उत्तरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होतीये। तिथं पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील असे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत। मुंबई उत्तर मध्यमध्ये भाजपचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी एकमेकांना आव्हान दिलंय। या झाल्या मुंबईतल्या 6 लढती। या 6ही जागांवर एक प्रकारची चुरस आहे, कारण मुंबईतला मतदार वर्ग सरमिसळ आहे। त्यामुळे त्यांना भावणारे मुद्दे घेऊनच प्रचार करण्यात आलाय। एबीपी माझानं या 6ही मतदारसंघातल्या मतदारांच्या संख्येचं विश्लेषण केलं तेव्हा काय समोर आलं बघा। मुंबईतल्या कुठल्याच मतदारसंघात निम्म्या इतके सुद्धा मराठी मतदार नाहीयेत। सर्वाधिक 45% मराठी मतदार मुंबई उत्तर पूर्वमध्ये असून तिथं मिहीर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत होतीये। उत्तर मुंबई मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त 32% मराठी मतदार आहेत आणि इथं पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील अशी लढत होतीये। याच मतदारसंघातले 28% गुजराती आणि राजस्थानी आणि 20% उत्तर भारतीय मतदार पियुष गोयल यांच्यासाठी जमेची बाजू असतील। मुस्लिमांचं मतदान एक गठ्ठा होतं असं म्हणतात, पण मुंबईतला मुस्लिम मतदार विखुरल्यासारखा आणि गटातटाचं मतदान करतो। मुंबई उत्तरमधलं 9% प्रमाण सोडलं तर उरलेल्या 5ही मतदारसंघात सरासरी 20% मतदार मुस्लिम आहेत। दक्षिण मुंबईमध्ये 18% गुजराती आणि राजस्थानी मतदार आहेत आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत। सावंतांच्या विरोधात शिंदे गटाच्या यामिनी जाधव असून त्यांचा गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीय मतदारांवर डोळा होता। मुंबईमधल्या 6ही मतदारसंघांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचं अस्तित्व निर्णायक आहे। किमान 11 आणि कमाल 20% इतकं त्यांचं प्रमाण आहे। उत्तर भारतीय नेते या मतदारांकडून कसं मतदान घडवून आणतात ते पाहावं लागणार आहे। दक्षिण भारतीय मतदारांचा टक्का कमी असला तरी तो जागरूक मतदार असल्यानं कुठलाही उमेदवार त्यांची टक्केवारी हलक्यात घेत नाही। तसंच ख्रिश्चन मतदारांचंही आहे। मतदानाचा आवर्जून हक्क बजावणारा ख्रिश्चन मतदार मताधिक्याचा लंबक हलवून सोडतो। कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई या मेट्रो शहरांमधल्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल नेहमीच चिंता व्यक्त केली जाते। शहरी मतदार उत्साहानं मतदान करत नाही असा आरोप केला जातो। टक्केवारी बघता त्यामध्ये तथ्यही दिसतं, पण मुंबईमध्ये 2019च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का चांगलाच वाढला होता आणि तो सरासरी निम्म्यापेक्षा जास्त होता। मुंबई दक्षिणमध्ये 51, मुंबई दक्षिण मध्यमध्ये 55, मुंबई उत्तरमध्ये 53, मुंबई उत्तर पश्चिममध्ये 54, मुंबई उत्तर पूर्वमध्ये 57 आणि मुंबई उत्तर मध्यमध्ये 53%पेक्षा जास्त मतदान नोंदवलं गेलं होतं। मुंबईमध्ये सोमवारी मतदान होतंय। रविवारच्या सुट्टीला लागून आलेला हा सोमवार मतांच्या टक्क्यावरती परिणाम करतो का याचं चित्र उद्याच दिसेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।